शिरडी में आयोजित एक सहकारी सत्र के दौरान राज्य के गार्डियन मंत्री संजय राठौड़ ने सरकार भवन में महोत्सव का उद्घाटन किया। इस अवसर पर उन्होंने सहकारी आंदोलन को पुनर्जीवित करने की उम्मीद जताई और कहा कि राज्य के आर्थिक विकास में सहकारी क्षेत्र की महत्वपूर्ण भूमिका है। यवतमाल के सहकारी दिन की शुरुआत के साथ ही राज्य के गार्डियन मंत्री संजय राठौड़ ने शिरडी के सहकार भवन में महोत्सव का उद्घाटन किया। उन्होंने सहकारी आंदोलन को पुनर्जीवित करने की उम्मीद जताते हुए कहा कि सहकारी क्षेत्र राज्य के आर्थिक विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। मंत्री राठौड़ ने इस दिन को एक सकारात्मक कदम बताया और कहा कि सहकारिता न केवल ग्रामीण जीवन सुधारती है बल्कि राज्य के समग्र में भी विकास का योगदान देती है। महाराष्ट्रामध्ये परत सहकार चळवळ ही अतिशय मजबूत झाली पाहिजे आणि या चळवळीच्या माध्यमातून आणि सहकाराच्या माध्यमातून परत महाराष्ट्र समृद्ध झाला पाहिजे किंवा समृद्धीकडे गेला पाहिजे। बिना सहकार नाही उद्धार हा जो काही पूर्वी आपल्या महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं स्लोगन होतं त्या पद्धतीनं परत राज्य सरकारने यामध्ये सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार असेल किंवा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन असेल याच्या संयुक्त विद्यमाने ही सहकार दिंडी संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी निघालेली आहे आणि शिर्डीमध्ये सहकाराचं एक मोठं अधिवेशनसुद्धा होणार आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पूर्ण देशातच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समृद्धी आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि देशामध्ये पहिल्यांदाच सहकार क्षेत्र हे निर्माण झालेलं आहे आणि त्याची धुरा देशाचे कणखर गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब यांच्याकडे सहकार विभाग दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात चांगलं काम करणारं राज्य आहे। कारण राज्यामध्ये सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब किंवा वसंतदादा पाटील, वसंतरावजी नाईक साहेब किंवा अनेक असे सहकार महर्षी होऊन गेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी उद्धार केलेला आहे, महाराष्ट्राचं समृद्धी आणलेली आहे आणि परत ही समृद्धी महाराष्ट्रामध्ये या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करायची आहे आणि त्यासाठी वेगवेगळी धोरणं वेगवेगळे निर्णय राज्य सरकार या ठिकाणी आणत आहे।